नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या कालच्या धमाकेदार एपिसोड नंतर आपण आजचा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आणखीच एक मोठा खुलासा होणार आहे. कान्हा आता कान्हा नसून कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. देवदत्त किर्लोस्करचा मुलगा हे आता तेजस्विनी समोर रिव्हील होणार आहे. आपल्याला आणखी एक मोठं सत्य त्यांनी आजच्या भागात दाखवलंय. कान्हा जे फोटोज सखीपासून लपवत होता, तर तो फोटो असतो सखी आणि कान्हाचा बालपणचा, ज्यामध्ये कान्हा श्री कृष्ण बनला होता आणि सखी राधा. आणि तो फोटो आता सखीच्या हाती लागलाय. तर बघूया मित्रांनो, काय धमाका होणार आहे अजून आजच्या भागात. आज मनस्विनीने तिच्या आईच्या प्रेतासोबत जे काही केलंय, जे काही ती वागली आहे, ते बघून तुम्हालाही मनस्विनीचा खूप राग येणार आहे. तर बघूया मित्रांनो, कसं काय झालं ते सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या म्हणजेच 14 जुलैच्या एपिसोड रिव्ह्यूला. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. आता माने तेजस्विनीला वाचवलं असतं, तर कान्हाला आता वाईट वाटतं. कान्हा त्याच्या माला म्हणतो, मा तुम्ही माझ्यासोबत लपंडाव खेळलात, मला एकदा पण सांगितलं नाही. तेजस्विनी कामत जिवंत आहे ते. तर त्यावर आता तेजस्विनी सांगते, मी त्यांच्यामुळेच जिवंत आहे. मी जेव्हा दरीत पडले तेव्हा मला मानेच वाचवलं. कान्हाला आठवतं की पूर्वी जेव्हा कन्व्हर्सेशन झालं होतं कान्हाचं आणि माचं, तेव्हा माने म्हटलं होतं की 99% जरी नाही आहे तेजस्विनी कामत जिवंत असण्याचे चान्सेस, पण 1% तरी आहे. कान्हाला आता ते आठवतं आणि कान्हा त्याच्या माला म्हणतो, 1% म्हणजे तुम्ही त्या 1% जोरावर तेजस्विनी कामतला शोधून काढलं, कसं केलं माहे? तर मा आता सांगतात, मी तेजस्विनी कामतला नुसतं शोधून नाही काढलं, तर ती बरी व्हावी म्हणून तिच्यावर उपचारही केलेत. तर मित्रांनो, आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की मा असतात तिथे, अशी तेजस्विनी असते लेटून आणि तिच्यावर उपचार सुरू असतात. तिथे डॉक्टर आणि नर्स पण असते. आणि तेव्हा तेजस्विनी कामत ही बेशुद्ध असते. तेव्हा माने तिचा हात पकडून म्हटलं असतं डॉक्टरांना की डॉक्टर, माझ्या मुलीला लवकरात लवकर बरं करा. आणि त्यावेळी तेजस्विनी सुद्धा मा मा असं म्हणत असते. खरंच मित्रांनो, माने तर भारीच काम केलं. तर असो, आता कान्हा म्हणतो, मा मला इतक्या दिवसापासून वाटायचं की तुम्ही अशा कोरड्या कोरड्या का वागताय. आधी तुम्ही कशा होत्या, आता कशा झाल्या. पण आता हे ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर असं वाटतंय की नाही नाही, तुमच्या मनात अजूनही ओलावा आहे. अजूनही तुमच्या मनात तेच माया, तेच प्रेम जिवंत आहे. पण आता कान्हा प्रश्न विचारतो मला आणि म्हणतो, मला एक समजलं नाही. तुम्हाला माहिती होतं की तेजस्विनी कामत जिवंत आहे, मग मला का नाही सांगितलं. मी पण त्यांना शोधतच तर होतो ना, आणि आपण दोघे एकाच टीममध्ये हो ना. आणि कान्हा आता सांगतो मला की आत्ता मला समजलं की तुम्ही रोज सकाळी यांना भेटायला जात होता. मा सध्या तर गप्प असतात, पण लगेच आता बोलणार आहे मा. कान्हा म्हणतो, मा किती दिवस झाले मी यांना शोधत होतो. सखी किती तिच्या आईची आठवण काढते. ह्या जिवंत आहे सखीला जर कळलं ना, तर ती किती खुश होणार. तिला खूप आनंद होणार. तिच्या आयुष्याचा खूप मोठा दिवस असेल. आधी सांगायचं होतं मा, सगळं कसं सॉर्ट झालं असतं. मा म्हणतात, कसं कसं सॉर्ट झालं असतं सगळं, आणि तुझं ध्येय ते पूर्ण झालं असतं. आधीच सखी तुझ्या आयुष्यात आल्यापासून तू तुझ्या ध्येयापासून भरकटलाय, दूर गेलाय. आणि जर मी तुला सांगितलं असतं की तेजस्विनी जिवंत आहे, तर तू सखीला सांगितलं असतंस, आणि मग काय, तुझ्या ध्येयापासून तू पुन्हा भरकटला असता आणि तुझ्यातली बदला घेण्याची आग विझली असती. मला ते नको होतं म्हणून मी नाही सांगितलं, आणि म्हणूनच मी हा लपंडाव खेळले. कान्हाला आता धक्काच बसतो हे सगळं ऐकून. तर इथे आता सीन शिफ्ट होतो मित्रांनो. ही जी मनस्विनी आहे, तिच्या आईला ती पुरवणार आता जमिनीमध्ये. ही एक सुनसान जागा असते जिथे नंदानेच मनस्विनीला आणलं होतं, आणि जिथे तेजस्विनी कामत त्या बिल्डिंगमध्ये राहत होती. त्या बिल्डिंगच्या मागेच तेजस्विनी खूप मोठा खड्डा खोदते. आता अशा ठिकाणी तिच्याकडे पावडं वगैरे कुठून आलंय काय माहिती, पण ती आता पूर्णपणे मोठा असा खड्डा खोदते तिच्या आईला जमिनीत पुरण्यासाठी.
आणि इतकंच नाही तर ती खूप विचित्र वागणार आहे. आपल्या सगळ्यांना तिचा खूपच राग येणार आहे. तर बघा, आता ही जी मनस्विनी आहे ती तिच्या आईच्या प्रेताकडे बघते आणि म्हणते, अशी एका कमरेवर हात ठेवत ती म्हणते, कर्माने मेलीस आई, आता तुला सन्मानाने मी श्रद्धांजली वाहते. तर इथे आता परत सीन शिफ्ट होतो. आता कान्हा म्हणतो, मा तुम्हाला सांगावंसं नाही वाटलं का की घरात जी बाई आहे ती जी आहे ती मनस्विनी आहे, ती तेजस्विनी नाही आहे, कारण ती तर नाटक करत होती तेव्हा. मा म्हणतात, वाटलं ना, बरेचदा वाटलं की सगळ्यांसमोर त्या मनस्विनीचं गुपित उघड करावं. अक्षय तृतीयेच्या दिवशी ती मनस्विनी मला प्रश्न विचारत होती, म्हणजे माना हे तेव्हाही माहिती होतं की तिच्या समोर जी बसली आहे ती मनस्विनी आहे. मा म्हणतात, आणि ती माझा भूतकाळ उकरून काढत होती त्या दिवशी, मला सगळं माहिती होतं. तर तेव्हा मनस्विनीने मला विचारलं होतं की तुम्हाला मुलगा किंवा नातू नाही आहे का, कारण तिला माहिती झालं होतं की कान्हा राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे माझा नातू आहे कबीर किर्लोस्कर. हे सगळं त्याच दिवशी घडलं होतं. तर मा आता कान्हाला सांगतात, कबीर जर मी ठरवलं असतं तर मी तिचा काळ ठरले असते, पण मी थांबले कारण माझी खात्री होती की तू तिला उद्ध्वस्त करशील. पण तिने तर तुझ्या समोर तुझीच कुंडली काढली. आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा मनस्विनीने कान्हाचं सगळ्यात मोठं सत्य उघड केलं होतं, तो कबीर किर्लोस्कर असल्याचं. आता प्रेझेंटमध्ये मा म्हणतात कान्हाला, तेव्हा मी ठरवलं की ही ती वेळ नाही आहे. तिने एक्का टाकलाय तर जिंकू दे, जिंकण्याचा तिला आनंद घेऊ दे, कारण तिला माहिती नव्हतं की माझ्याकडे तेजस्विनी नावाचा एक्का आहे. आणि जर वेळ आली तर मी सगळ्यांसमोर हा एक्का आणेल, म्हणून मी हे गोष्ट तुझ्यापासून लपवली कबीर, असं मा आता कान्हाला म्हणतात. तर तेजस्विनीला प्रश्न पडतो. तेजस्विनी म्हणते, कबीर पण मा हा तर कान्हा आहे ना. त्यानंतर आता तेजस्विनी कान्हाकडे बघते एकदम आश्चर्याने आणि म्हणते, कान्हा आहे ना तू. कान्हा म्हणतो, एक लपंडाव मा माझ्यासोबत खेळल्यात आणि एक लपंडाव मी तुमच्यासोबत खेळलो. सॉरी, पण माझं खरं नाव कान्हा नाही आहे. आणि कान्हा आता खूप मोठं सत्य रिव्हील करतो तेजस्विनी समोर आणि सांगतो, माझं खरं आणि पूर्ण नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. आता तेजस्विनी कामाचा लगेच लाईट लागतो आणि म्हणतो, कबीर देवदत्त किर्लोस्कर. ती अशी म्हणते आणि तेजस्विनीच्या सगळं लक्षात येतं. तेजस्विनीची रिॲक्शन नक्की पहा. पण इथे आता आधी सीन शिफ्ट होतो. आता या मनस्विनीचे हात पूर्ण मातीने असे भरले असतात. तिने मोठा असा खड्डा तिच्या आईसाठी तिने खोदला असतो आणि तिच्या बाजूला ती बसली असते आणि त्यामध्ये तिने तिच्या आईला टाकलं असतं, पुरवलं असतं. आता मनस्विनी बघा काय करते. मनस्विनी तिच्या आईच्या प्रेताकडे बघते आणि म्हणते, सरस्वती खानोलकर उर्फ नंदा, तू मला जन्म दिलास पण मीच तुला मारलं. आणि मनस्विनी आता तिच्या डोक्यावर अशी हात ठेवते आणि खोटं खोटं रडण्याचं नाटक करते आणि मग ती हसायला लागते अचानक. आणि त्यानंतर मनस्विनी म्हणते, सो बॅड. आता ही जी मनस्विनी आहे तिच्या आईच्या प्रेतासोबत बोलते. तेजस्विनी जिवंत आहे असं सांगून तू मला इथे आणलंस. आणि काय ग, कोण होतं इथे? बोल ना, कोण होतं? कोण होतं इथे? कोणीच नाही. याचाच अर्थ तू मला मारण्यासाठी या सुनसान जागे इथे घेऊन आली मला. पण बघ ना काय घडलं. तू मेलीस आणि मी बघ जिवंत आहे. आणि तू कसं वाटलं आता? असं म्हणत मनस्विनी आता मोठ्याने हसायला लागते तिच्याच आईवर. तिला वाटत असतं की नंदा तिथे मनस्विनीचा जीव घ्यायला तिथे आली होती आणि तिने तिथे मनस्विनीचा जीव घ्यायला मनस्विनीला तिथे आणलं होतं, असं सांगून की खरी तेजस्विनी कामात जिवंत आहे. आणि आता ही मनस्विनी म्हणते या नंदाच्या प्रेताला की तू मला जन्म दिलास पण मला तू ओळखू नाही शकली. त्यानंतर ही मनस्विनी नंदाजवळ एक पोटली असायची, ती पोटली घेते, त्यामधला अळकित्ता बाहेर काढते आणि मग त्या पोटलीमधले ती काही कॉईन्स, काही कलदार ती बाहेर काढते.
तर त्यामधली सुपारी फोडत ही मनस्विनी म्हणते, सरकार आहे मी, सरकार. मरण सुद्धा माझ्या पुढे शरण येतं. आता मनस्विनी एकदम विचित्र पोझिशन मध्ये बसली असते बघा, आणि मग ती सुपारी खाते. आणि आता मनस्विनी म्हणते, तू ना एक उत्तम तमासगिरीण आहेस. ओ उप्स, उत्तम तमासगिरीण होतीस आणि तशीच गपगुमान तमाशा करत राहिली असतीस तर जगली असतीस. पण नाही, तुला पैशांची हाव होती. आणि ही मनस्विनी काही कमी आहे का आता? तर पैशांसाठी ही मनस्विनी काय काय करते आपल्याला चांगलंच माहिती आहे. मनस्विनी म्हणते नंदाला, तिच्या प्रेताकडे बघते आणि मग ती तिच्या तोंडातली सुपारी थुकून टाकते बाजूला. आणि मग आता हा सगळ्यात खराब सीन, सगळ्यात वाईट सीन आजचा, जो सीन बघून आपल्यालाही कसं तरी होईल एकदम आणि राग सुद्धा येईल मनस्विनीचा. तर ही मनस्विनी काय करते, तिच्या आईच्या प्रेतावरती तिचा पाय ठेवते. तिचा एक पाय तिच्या आईच्या प्रेतावर ठेवते, तिच्या पोटावर ठेवते तिच्या आईच्या, आणि अशी ऐटीत बसते आणि म्हणते, मुर्द्यावर पाय ठेवावा लागतो, जीव घ्यावे लागतात, पण तुला आयुष्यात जमलं नसतं. आणि त्यानंतर मनस्विनी तिचा पाय मागे घेते आणि अशीच ती नाटक करते, तिच्या आईच्या अंगावरचं असं झटकते, त्यावरून अशी हात फिरवते जिथे तिने पाय ठेवला होता आणि म्हणते, लागलं का म्हातारी, तुला लागलं? आणि त्यानंतर मनस्विनी म्हणते, तिच्या आईचं तोंड असं दाबते ती आणि म्हणते, ही तुझ्या आयुष्यातली दुसरी सर्वात मोठी चूक, तू माझ्या वाट्याला गेलीस. कोणाच्या? सरकारच्या. आणि बघ आता काय झालं. त्यानंतर मनस्विनी इतक्यातच थांबत नाही, तर म्हणते, कोणतं ग ते गाणं, मला पिरतीच्या झुल्यात झुलवा, असं म्हणत ही मनस्विनी तिथे डान्स करते. म्हणजे ती बसून बसूनच तिचे हात असे हलवत असते. तर मित्रांनो, इतका भयंकर सीन आहे हा. त्यानंतर ही जी मनस्विनी आहे ती तिची नंदाची जी पोटली असते त्यामधून कलदार बाहेर काढते आणि नंदाच्या अंगावर, तिच्या प्रेतावर टाकते. एक एक करून सगळे कलदार ती नंदाच्या अंगावर अशी टाकून देते. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. आता तेजस्विनीला सत्य कळल्यावर तिचे मिक्स्ड असे फीलिंग्स असतात. ती म्हणते, म्हणजे तू देवदत्त भाऊची आणि अपर्णाचा मुलगा आहेस? कान्हा म्हणतो, हो. तेजस्विनी आता माकडे बघते, तर मा त्यांची मान खाली टाकतात. आता आपल्याला तर माहितीच आहे की मांना इमोशनल ड्रामा अजिबात पटत नाही. त्यांच्या मनात एकच गोष्ट आहे की सूड घ्यायचा. तर आता काय होतं, तेजस्विनी खूप लाड करते कान्हाचा आणि म्हणते, तू आणि सखी लहानपणी राधाकृष्ण व्हायचा, पण देवाने खऱ्या आयुष्यात तुमचं लग्न लावून दिलं. आता तेजस्विनी खूपच खुश असते. आता तेजस्विनी इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती कान्हाला म्हणते, खरंच जे नशिबात लिहिलंय ते कोणीच बदलू शकत नाही. पण हे माझ्या सखीला माहिती आहे का? कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, यातलं सखीला काहीच माहिती नाही आहे. तिला याची काहीच कल्पना नाही आहे की मी तिचा बालमित्र आहे. कान्हा आता तेजस्विनीला सगळं सांगतो. तो म्हणतो, खरं तर मी तिच्या आयुष्यात माझ्या बाबांचा सूड घेण्यासाठी शिरलो होतो. माझ्यासाठी सखी म्हणजे फक्त एक डिव्हाइस होती, एक साधन होतं. कारण मला तेजस्विनी कामतला बर्बाद करायचं होतं, तिला निस्तनाबूत करून टाकायचं होतं. कारण यांना वाटायचं की तेजस्विनी कामतनेच कान्हाच्या बाबांचा जीव घेतलाय. पण त्यानंतर सत्य रिव्हील झालं होतं. तर आता काय होतं, कान्हा सांगतो तेजस्विनीला, पण नंतर मला कळलं की माझ्या बाबांचा खून करणारी तेजस्विनी कामत म्हणजे तुम्ही नसून मनस्विनी आहे. तिनेच माझ्या बाबांचा खून केला होता. आता काय होतं, तेजस्विनीला वाईट वाटतं. तिला वाटते की तिच्या मुलीची फसवणूक झाली आहे. कान्हा म्हणतो, पण ऐका, हे सगळं काहीही असलं तरी सखीचं आणि माझं नातं खूप खरं आहे. खरंच हो, माझं खूप मनापासून सखीवर प्रेम आहे. हे ऐकून तेजस्विनीला थोडं बरं वाटतं. पण आता मा सुरू होतात. मा म्हणतात कान्हाला, तू ना एकतर प्रेम कर, नाहीतर सूड घे, काहीतरी कर, नाहीतर असं कर ना, सखीची आणि तिच्या आईची गाठभेट घालून दे आणि या गोष्टीचा शेवट करून टाक, गुडी गुडी.
नाहीतरी काय, सखीचा आनंद महत्वाचा आहे ना. आता कान्हाला वाईट वाटतं हे ऐकून. तर आता मा म्हणतात, सूड काय, ते घेतल्याने कोणाचं भलं झालंय, आपण नंतर घेऊ सूड, आरामात घेऊ. तू ना सूड घेण्याचा प्रश्न सोडून दे, नाहीतरी तुझ्याच्यानं ते काही होणार नाही, तुला ते जमणारच नाही. हे बघ कबीर, जोवर माझ्या अंगात जोर आहे तोवर मी लढाईला देतच राहणार, लढाई मी करणारच. आणि कधी कधी हसू पण येतं. महा म्हणतात, तू जा ना, जाऊन सखीला सांग की तिची आई जिवंत आहे, जा आता सांग. तर आता तेजस्विनी म्हणते, नाही नाही कान्हा, नाही, नको सांगू, मी तुझ्यासमोर हात जोडते, मी पाया पडते, सखीला काहीच सांगू नको. कान्हा विचारतो, पण का? तेजस्विनी म्हणते, तुझी आणि माझी दुखडी न सखी आहे आणि हे त्या मनस्विनीला माहिती आहे. त्या जर तिला कळलं की मी जिवंत आहे तर ती माझ्या सखीला त्रास देईल, म्हणून मी हात जोडते, तू सखीला काही सांगू नको. आणि तेजस्विनी आता रडायला लागते आणि म्हणते, काय नशीब आहे माझं, मी जिवंत आहे, हे मला माझ्याच मुलीला सांगता येत नाही. स्वतःच्याच मुलीपासून दूर राहणं यासारखं मरण नाही आहे रे. आता देवाने आणि माने मला दुसरं आयुष्य दिलं खरं, पण मला आता या आयुष्याची इच्छाच राहिली नाही आहे. मला नकोय हे आयुष्य, मी खरंच मेली असते तर बरं झालं असतं. आता तेजस्विनी रडायला लागते. कान्हा म्हणतो, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला एक दुसरा जन्म मिळालाय, देवाने तुम्हाला हा जन्म दिला, त्याच्या मागे काहीतरी हेतू असेलच, काहीतरी ध्येय असेलच. कान्हा आता सगळ्यांना होप देतो आणि म्हणतो, काहीतरी हेतू असेल, ते ध्येय फक्त आपल्याला शोधून काढायचंय. आता तुम्हीच बघा ना, 12 वर्ष तुम्ही वनवास भोगला, तुमच्या मुलीपासून लांब राहिल्यात, आणि इतकंच नाही तर एवढ्या उंचावरून तुम्ही पडून सुद्धा जिवंत आहात, आणि त्यानंतर तुम्ही मानना सापडल्यात. हा किती मोठा योगायोग आहे, तुम्हाला याचा अर्थ कळतोय का? आता तेजस्विनी यावर विचार करते. कान्हा म्हणतो, साईबाबांची इच्छा आहे की तुमची आणि तुमच्या मुलीची भेट व्हावी, आणि तसंही आम्ही आता एका मिशनवर काम करतोय, सरकार पाडायचा, आणि आम्ही खूप दूरपर्यंत आलोय त्या मिशनवर. सरकारचं आम्ही खूप नुकसान केलंय, पण फक्त आता थोडे दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल, त्यानंतर तुमची आणि तुमच्या मुलीची भेट घडवून आणण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. आणि मित्रांनो, आपल्यालाही थोडी वाट पाहावी लागणार आहे आता. आता इथे परत सीन शिफ्ट होतो आणि ही विकृत असलेली मनस्विनी तिच्या आईच्या प्रेताकडे बघते आणि म्हणते, आता वर ढगात, स्वर्गात. आणि मग आता ही मनस्विनी हसते नंदावर आणि म्हणते, स्वर्गात नाही नाही नाही, तू नरकात जा आणि तिथे लावणी सादर कर. एक काय ग, तुला आठवतंय का, लहानपणी तू मला मुजरा करायला शिकवत होतीस, पण ही सरकार मुजरा करायला नाही तर मुजरा करवून घ्यायला जन्माला आली आहे. आता रेस्ट इन पीस, नाही नाही, रेस्ट इन नॉट सो पीस. म्हणजे मनस्विनीचं म्हणणं असतं की तू आता सुखाने मरू पण नकोस. आणि बघा मित्रांनो, आता हळूहळू ही मनस्विनी सगळी माती नंदाच्या अंगावर टाकते आणि तिला आता जमिनीत ती गाळून टाकते. आणि त्यानंतर तिचे जे तिथे गाळलं असतं तिने नंदाला, ती त्या मातीवर अशी झोपते, लेटते ती, ही जी मनस्विनी आहे ती. आणि एक हात असा मागे करून ती म्हणते, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. आणि ती सेलिब्रेट करत असते. म्हणजे खरंच खूप विचित्र सीन आहे हा, सांगताना सुद्धा कसं तरी वाटतंय. आणि मित्रांनो, आता ही मनस्विनी सगळं एन्जॉय करते आणि आजचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही जी मनस्विनी आहे ती कुल्फीला टॉर्चर करणार आहे. आणि दुसरीकडे आता कान्हा सुटकेसमधला फोटो बाहेर काढतो, सखीने तो पाहू नये म्हणून. पण अचानक तिथे सखी येणार आहे. कान्हाजवळ ना म्हणजे तो फोटो खाली पडतो चुकीने, आणि सखी त्यातला एक फोटो उचलते ज्यामध्ये आता सखी राधा असते आणि कान्हा श्रीकृष्ण बनला असतो. उद्याच्या भागात आपल्याला समजणार की सखी तो फोटो बघते का, आणि तो बघितल्यावर आता सखी काय रिॲक्शन देणार आहे.
पण आता इतकं मोठं सिक्रेट इतक्यात तर रिव्हील होणार नाही असं मला तरी वाटत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मनस्विनीने जे काही केलंय तिच्या आईसोबत, हे आता कितपत योग्य आहे ते तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यासाठी कमेंट सेक्शन ओपन आहे. बिनधास्तपणे तुमची मतं मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.